मित्रांनो, ही पूर्ण भांडणं रुचिता दामदानी लावलेली आहे. तर आधी तिला जोडाचा हार घाला. रुचिता आणि अनुश्रीने राकेश बापटवर एकदम घाणेरडे आरोप लावलेत, खालच्या पातळीचे आरोप लावलेले आहेत. हा व्हिडिओ क्लिप बघा. या व्हिडिओ क्लिपमध्ये राकेश अनुश्रीला उठवताना दिसत आहे. राकेश हा अनुश्रीला आपली लहान बहीणसारखा मानतो आणि अनुश्री त्याला दादासुद्धा बोलते. त्या हिशोबात त्याने त्याला हात लावला आणि बेडवरून उठवला. पण रुचिता आणि अनुश्रीने एकदम घाणेरड्यानं खालच्या पातळीवरचे आरोप लावलेत. तर मित्रांनो, या दोघींच्या तोंडामध्ये शेण घाला, कारण की एकदम खालच्या पातळीवरचे यांनी आरोप लावलेत. तर यांचे कॅरेक्टर यावरनं दिसून येतं. तर मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे, यामध्ये असं सुद्धा बोललं आहे की तू कोणत्याही मुलीला हात नको लाव. अरे हा बिग बॉसचा टास्क आहे. मुलं मुली एकत्र मिळून हा टास्क खेळतात. कोणाच्या बी अंगाला हात लागू शकतो. तर जर एवढा तुम्हाला हात लागतो, याचा प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही बिग बॉसमध्ये आलात कशाला? घरामध्ये बसा, भांडे घासा, बरोबर ना? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की राकेश बापट हा एकदम जेंटलमॅन माणूस आहे. तर अनुष्या आणि रुचितासारख्या लोकांना तो हातसुद्धा लावणार नाही. अशा लोकांना तो घरामध्ये भांडे घासायला सुद्धा ठेवत नाही. तर अशा लोकांनी त्याच्यावर घाणेरडे आरोप लावलेत. तर एकदम इथे मला चुकीचं वाटतंय. आणि ह्यामध्ये ती सारखी अशीच बोलली आहे की तुम्हाला हात लावला, तुम्हाला खेचला, असं तसं एकदम घाणेरडे ॲलिगेशन लावलेत. तर इथे मला कुठेतरी चुकीचं वाटतंय. राकेश बापट हा जेंटलमॅन व्यक्ती आहे मित्रांनो.